परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना त्रिवार अभिवादन. उपस्थित उपासक उपासिका, मागच्या वेळेस आपण परित्राण आणि अरहंताचा मृत्यू याविषयीचे प्रश्न राजा मिलिंदाने विचारलेले ते बघितले. हा ग्रंथ, कारण आपण दर रविवारला एक प्रश्न घेतो, मला नाही वाटत वर्षावास सुरू होईपर्यंत एक संपेल का, कारण पुढच्या महिन्यातच वर्षावास आहे. वर्षावासालाही हाच ग्रंथ ठेवायचा की काय करायचं ते नंतर तुम्ही बघा. पण मी जशा प्रकारे वाचतो ते एका प्रश्नाच्या पुढे काही आपल्याला जाता येणार नाही, कारण असं सांगत गेलो तर मग काही त्याला अर्थ राहणार नाही. आता तुमच्या पुढे सांगायला काही हरकत नाही की मी ध्यानाला बसलो होतो आणि तेव्हा मग मी विचार करत होतो की आपण हे जे करतोय, विश्लेषण करतोय, सांगतोय, याला पात्र आहोत का. मला विचार केला की मी याला पात्र आहे का सांगायला. कारण तुकाराम महाराजाचा अभंग आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग मी विश्लेषण करतो, त्याच्यातल्या काही गोष्टी सांगतो, तसं वागावं सांगतो. त्याचं आचरण माझ्याकडनं तरी होतंय का. आणि मग होत नसेल तर समोरच्याला सांगण्याचा मला अधिकार आहे का. आणि मग कधी कधी वाटतं की लगेच फोन उचलावं, मस्के साहेबांना सांगावं की मी काही येत नाही बाबा. आणि मग कधीतरी परत वाटतंय की बाबासाहेबांनी सांगितलं, खूप मोठा मोलाचा संदेश बाबासाहेबांनी सांगितला होता की नागपूरला जेव्हा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली तेव्हा 5 लाख लोक होती. मोठं भाषण दिलं बाबासाहेबांनी, शेवटला सांगितलं की आता तुम्ही दुसऱ्यांना दीक्षा द्या. ते बुद्धिमान होते का जे 5 लाख बसले होते ते. पण तरी बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं, आता मी तुम्हाला दीक्षा दिली, कुठल्या पंडिताची किंवा कुठल्या भिक्षूची वाट बघू नका, धारकाने धारकाला दीक्षित करा. आणि मग परत वाटतं की ठीक आहे, आपल्यात आचरण नसेलही पण जे आपल्याला माहिती आहे ते आपण सांगितलं पाहिजे. जसं विश्लेषण करता येतं तसं केलं पाहिजे. कारण माणसाच्या मनामध्ये राजा मिलिंद आणि नागसेन दोन्ही अस्तित्वात असले पाहिजे. तुम्ही जर राजा नागसेनाची वाट पाहत बसला तर तुम्हाला नागसेन भेटणार नाही. श्रद्धा रक्षित भेटतील, कुणीतरी धम्मरक्षित भेटतील, नागसेन भेटतील का. नागसेन तुमच्या आतमध्ये निर्माण करावा लागेल आणि मिलिंदही तुम्हाला तुमच्या अंतर्गत निर्माण करावा लागेल. आणि म्हणून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आत्ममुखी आम्हालाही देता आलं पाहिजे, त्याला हा मिलिंद प्रश्न समजला असं होईल. नाही तर मग मी सांगतोय आणि तुम्ही जर ग्रहित धरत असाल की आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला कुठेतरी नागसेन येईल, आता शक्य आहे का. आता शक्य नाही. आणि म्हणून आम्ही स्वतःच प्रगल्भ झालो पाहिजे. जर ह्या ऐकण्यातून किंवा ह्या वचनातून आम्ही थोडे जरी प्रज्ञावान झालो तर मग आम्हाला मिलिंद प्रश्न असते किंवा बुद्ध आणि त्याचा धम्म. कारण बुद्ध आणि धम्म आजही, आता तुमच्या पुढे सांगायला काय हरकत नाही, मी कमीत कमी 15 ते 20 वेळा वाचलाय, अजूनही मला बरोबर समजला नाही. कारण एवढं काय नाही, बाबासाहेबच स्वतः म्हणतात की जर बुद्ध आणि धम्म वाचायचं असेल, तुम्हाला समजायचं असेल तर त्या ग्रंथाची 3 मालिका मी लिहिलेल्या आहेत की बुद्ध आणि मार्क्स, क्रांती आणि प्रतिक्रांती आणि धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म. हे 3 ग्रंथ वाचल्यावर तुमच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडेल. म्हणून आपण ग्रंथाचं वाचन करतो. आता वर्षावर्षामध्ये एखादा ग्रंथ प्रत्येक ठिकाणी होतो. काल आमच्याकडे वृक्षारोपण करायला बरीचशी मंडळी आली होती, रिटायर झालेली. मागच्या वर्षी पण आले होते. आता मी तोंडाने फटकळ आहे आणि म्हणून मी काही कोणाला आवडत नाही. यावेळेसही ते आले, लगेच स्कूटीमध्ये आले, हो भलतेची चला चिवर घाला. म्हटलं काय झालं, 10-12 जण होते. त्यांच्याबरोबर मला वाटतं आमदाराचा कोणीतरी एक माणूस होता. वृक्षारोपण करायचंय म्हणे, तुमच्या बरोबर फोटो काढायचे. अरे म्हणलं मागच्या वर्षी पण लावले होते तुम्ही, किती वाढले. ते शांत झाले. म्हटलं असे वांजोटे फोटो मी नाही काढत,
तुम्ही नुसतं वृक्षारोपण करता, फोटो काढता, कुठल्या तरी पेपरला दाखवता, होऊ शकेल तुम्हाला कुठला निधीही मिळत असेल, पण त्याचं काय झालं पुढे ते लावलेलं झाड? तसंच आहे भंतीजी लोकांचं आहे, तसंच आहे आमच्या वर्षावासाचं आहे की प्रत्येक वर्षावास होतो, पुढच्या वर्षावासात भंतीजीने आउटपुट विचारायला पाहिजे, पण भंतीजीचंच आउटपुट नसतं तर ते तरी काय विचारतो, आहे की नाही? अडचण ती होते. गुळ खाण्याचा प्रसंग मी सांगितला असेल कधीतरी. एका साधू बाबाकडे बाई घेऊन जाते मुलाला आणि सांगते की महाराज हा गुळ खातोय. तर ते महाराज म्हणतात ठीक आहे, अजून 1 महिन्याने याला घेऊन ये. 1 महिन्यानंतर ती बाई परत त्या मुलाला घेऊन जाते, तर ते सांगतात बाळा गुळ खाऊ नये, पोटात दंत होतात, गुळ खाल्ल्याने अजून बरेचसे रोग होतात, दात किडतात. बाईला म्हणतात घेऊन जा. बाई म्हणते या महाराजाला हेच सांगायचं होतं तर मग मला 1 महिना थांबायला का सांगितलं? तेव्हा मीच गुळ खात होतो, याला काय सांगू? कारण जर वर्षावास इथे भंतीजींनी केलाय, त्या वर्षावासातलं काही आउटपुट झालंय का ह्या विचारण्याचा अधिकार भंतीजीला कधी पोहोचतो की भंतीजीच्या तरी आचरणात काही परिणाम झालाय का? आणि मग बऱ्याचशा काही गोष्टी असतात की त्या मनाला पटत नाहीत, पण तरी करावा लागतात. मग आता येणारा वर्षावास आहे, मला म्हस्के साहेबांनी आताच निमंत्रण करून ठेवलं की तुम्हीच पाहिजे वर्षावासाला. ठीक आहे मी म्हटलं, पण आपल्यात काही जर आउटपुट होत असेल, कारण ह्या वर्षावासामध्ये आपण काहीतरी विधायक करण्याचा प्रयत्न करूया. नुसताच ग्रंथ वाचायचा, ग्रंथ ऐकायचा आणि त्याच्यामधून जर काही साध्य होत नसेल तर त्या भिक्षूचंही काही नाही आणि आपल्या ऐकणाऱ्याचंही काही नाही. आणि म्हणून आपण ग्रंथ वाचताना त्या ग्रंथामधला मेन हेतू काय, तो आपल्याकडनं साध्य होतोय की नाही, त्या वर्षावासाचं एक टार्गेट ठेवू आणि नंतर आपण वर्षावास करूया. चला हा ग्रंथ वाचायला घेतो. मागच्या वेळेस आपण परित्राणाने हे बघितलं होतं. आजचा प्रश्न काय आहे तो बघूया. भंते नागसेन, आपण लोक नेहमी सांगत असता की भगवान बुद्धांना चिवर, पिंडपात, शयनासन आणि ग्लान प्रत्याय इत्यादी परिष्कार सदैव लाभ होत असे. तसेच असेही ऐकण्यात येते की भगवान बुद्ध पंचशाल नामक एका ब्राह्मणाच्या गावी गेले असता त्यांना न मिळाल्यामुळे रिकामे पात्र घेऊन जसेच्या तसे खाली हाताने परत यावे लागले. भंते नागसेन, मला वाटते भगवान बुद्धांना सतत 4ही परिष्कारांचा लाभ होत असे आणि त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसे. हे जर खरे मानले तर पंचशाल नामक एका ब्राह्मणाच्या गावी पिंडपात करावयास गेले असता त्यांना काहीच न मिळाल्याने रिकामे भिक्षापात्र घेऊन जसेच्या तसे खाली हाताने परतावे लागले. हे विधान खोटे ठरते. आणि जर पंचशाल गावातून त्यांना खाली हाताने परतावे लागले हे जर खरे मानले तर त्यांना सदैव सर्व परिष्काराचा लाभ होत असे हे विधान चुकीचे ठरते. हे सुद्धा एक बुद्धिभ्रष्ट करणारे कोडेच आहे. बनते आपण याची उकल करून सांगावी जेणेकरून धर्मविरोधकांना याचे खास उत्तर देता येईल. आता पहिली गोष्ट तर आपण पिंडपात काय इथून सुरुवात करू, आहे की नाही? बरेच लोकांना पिंडपात कळत नसेल, कारण तुम्ही पुढे शब्द ऐकले असतील की महाबोधी विहारामध्ये हिंदू धर्माचे लोक पिंडदान करतात, आहे ना? हा शब्द तर ऐकला असेल कानावर. त्यांच्यामध्ये पिंडदान आहे. तर पिंडदान कधी? माणूस मेल्यावर. त्यांच्यातल्या बऱ्याचशा कथा माणूस मेल्यावरच होतात. कारण त्यांचं प्रेत जर चाललं तर काय घोषवाक्य असतं त्यांचं? राम नाम सत्य. त्या मेलेल्या माणसाला ऐकवतात ते, कारण तो आता कधीच ऐकण्याच्या स्थितीत नसतो. त्याला सांगतात ते राम नाम सत्य. बुद्धात तसं नाही. पिंडपात कधी करतात? ते माणूस मेल्यावर करायचं. म्हणून भगवान बुद्ध पिंडपात कशाला म्हणतात? तर चारिकेला. चारिका, भिक्षा याला काय म्हटलंय? पिंडपात म्हटलंय. किती द्यायची? बऱ्याचशा गोष्टी. माझा पूर्वाश्रमीचा मुलगा, त्याला माहिती झालं मी कुठेतरी चारिकेला जातोय, त्यांनी फोन केला. त्याच्या तोंडामध्ये अजूनही बाबाच येणार ना, भंतेजी काही येत नाही. म्हटलं काय बाबा, हे बरोबर नाही वाटत. म्हटलं काय झालं रे बाबा? मी चिवर घालून काय माझी काही वाईट कृती कानावर आली का तुमच्या? नाही म्हणे, मी असं ऐकलं की तुम्ही भीक मागता म्हणून. अरे, कारण आपल्या डोक्यात असणारा, कारण त्याने तिथे भिकारी पाहिलेले, त्याच्या दारात आलेले भिकारी पाहिलेले, कारण त्या भिकाऱ्याची हालचालही त्यांनी पाहिलेली आहे.
मग कोणी अलक निरंजन म्हणतं, मग कोणी भिक्षांदेही म्हणतं, कोणी वाडामाय म्हणतं, कोणी काही काही म्हणतं. चारिका करतानाही भगवान बुद्धांनी विनय सांगितले. पिंडपात हा प्रश्न पुढचा आहे, पण मी मुद्दाम आता सांगतो कारण तुम्ही सर्व ऐकतात, आपलं हेही ऐकतात, म्हणून नेमकं चारिका काय आहे, चारिका आणि भीक याच्यामध्ये काही फरक आहे का? कारण काय होतं, आता तुमच्याकडे चारिका करायला तर लक्षात, कारण तुमचे बंगले आहेत, बंगल्याचं दार बंद असतं, आणि म्हणून भिक्षूला पहिलं सांगितलेलं आहे की ज्या बी दारामध्ये उभा राहाल अर्धा मिनिटाच्या पुढे उभं राहायचं नाही. नजर पायाजवळ असली पाहिजे, घरात डोकवायचं नाही. असा कुठलाही हावभाव किंवा कुठलाही असा आवाज करायचा नाही की पुढच्या माणसाला तुम्ही आलेत हे संकेत मिळतील. भिक्षेचे विनय आहे ते, चारिकेचे विनय आहेत. मला सांगा, जर ह्या रस्त्याने आता भिक्षू चारिका करत गेला तर तो उपाशीच मरेल. देतील का कोणी? श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये 11:30 ते 12 वाजेपर्यंत ते दारं आणि खिडक्या उघडे, बंगले आहेत त्यांच्याकडे बी नाही असं नाही, पण ते दारं आणि खिडक्या उघड्या ठेवतात आणि दारातून आणि खिडकीतून नेहमी रस्त्याकडे बघत असतात. त्यांना माहिती 12च्या आत भिक्षू येतात. आपल्याकडे तसं अजून प्रगल्भता आली नाही, म्हणून आपल्यामध्ये आजही भिक्षूला भिकच समजले जाते. तो माझ्या मुलाने केलेला फोन, त्याच्या डोक्यात काय होतं, ते भिक्षा होती, आणि म्हणून फोनवरती मग मी त्याला बुद्धाची चारिका सांगितली. आणि मग त्याला सांगितलं की दुसऱ्या ज्या ज्या बी घरी आम्ही जातो चारिकेला, तेवढा तरी प्रकाश पडला की आमच्या भिक्षापात्रामध्ये चारिका टाकताना तो उपासक आमच्या पुढे हात जोडून उभा राहतो. पुढच्या भिकाऱ्यापुढे कुणी हात जोडून उभं राहत नाही, टाकतातच जा म्हणून. म्हणजे पिंडपात आणि चारिका, इथे प्रश्न राजा मिलिंदाने विचारलेला आहे की पहिलं हे कळलं पाहिजे की आपल्याला चारिका काय. तर राजा मिलिंदाचा प्रश्न तुम्हाला कळेल की तो म्हणतो की भगवंत असं सांगतात की भगवंताला जे 4 परिष्कार आहेत, तसे भिक्षूला 8 परिष्कार दिले जातात, तसे भगवंताला 4 परिष्कार सांगितलेत. त्यांनी कुठले 4 परिष्कार सांगितले की भगवंताला कधीही भोजनाची कधी कमी पडत नाही. दुसरं सांगितलं त्यांनी की भगवंताला आसन, बसण्याचं आसन जे आहे तेही कधीही न मिळाल्यापासून ते राहिले नाही. तर भगवंताला चिवर आणि भगवंताला आजारपणामध्ये मिळणारी दवा, हे 4 पुरस्कार भगवंताला कधीही कमी पडले नाही आणि पडतही नाही. परंतु पंचशील नावाच्या एका ब्राह्मणाच्या गावामध्ये दुसरी कथा आहे. हे दोन्ही प्रश्न कसे, त्या नगरामध्ये मात्र भगवंत भिक्षा न मिळाल्यामुळे खाली पात्र घेऊन परत आलेले. राजा मिलिंदांनी ह्याच प्रश्नाचं कोडं घातलं की जर तुम्ही म्हणता की भगवंताला कधीही पिंडपाताची कमी पडत नाही, तर मग त्या पंचशील ब्राह्मणाच्या नगरामधून भगवंताला भिक्षा मिळाली नाही, चारिका मिळाली नाही, हेही भगवंतच सांगतात. हेही तुमच्या ग्रंथातच लिहिलेलं आहे. मग दोन्ही मधलं कुठलं खोटं आहे? मग कुठलं तरी खोटं असलं पाहिजे. तर भंते नागसेन त्याला काय उत्तर देतात ते आपण बघूया. महाराज, भगवान बुद्धांना सदैव कोणत्याही परिष्काराचा तुटवडा पडत नसे आणि पंचशील नामक ब्राह्मण गावातून भिक्षा न मिळाल्यामुळे रिकामे भिक्षापात्र घेऊन परतावे लागले. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, परंतु हे कारस्थान दुष्ट कुटील व सत्कृत्याचा नाश करणाऱ्या महाराचे होते. इथे ते उत्तर काय देतात की भगवंताला भिक्षा का नाही मिळाली, तर हे कृत्य कोणाचं होतं? माराचं. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, परत मार समजावते आपल्याला. मार काय सगळ्याच्या लक्षात येत नाही ना की आपण भगवंतही बसले होते तर मार सेनेशी युद्ध केलं म्हणतात नाही का. काय आहे ही मार भानगड? मार म्हणजे तुमच्या मनावर वाईट गोष्टींनी केलेलं अधिराज्य. आजही घरातून निघताना मन सांगतं की नाही, जाऊ दे पाऊस आलाय, आजच्या दिवस नको जायला विहिरात, रोजच जातो ना. हे तुमच्या मनावर केलेलं माराचं अधिराज्य. कारण तो मार तुमच्या मनाला सांगत असतो की नको, आज पाऊस आहे, नाही गेलं काय फरक पडतो. असंही भंतेजीचं प्रवचन येतं याच्यावरती, ते बघू. म्हणजे कुठलीही गोष्टी नकारार्थी करायला जेव्हा मनाला प्रवृत्त केल्या जातं त्यावेळेस तुमच्या मनावर तो मार
हवी असतो. आणि म्हणून असंच त्या पंचशील ब्राह्मणाच्या नगरामध्ये मार हवी होता. कोण सांगतंय? भंते नागसेन सांगतात राजा मिलिंदाला की त्या नगराच्या त्या ब्राह्मणावरती मार हवी होता आणि म्हणून महाराणी ती भिक्षा भगवान बुद्धाला मिळू दिली नाही. राजा मिलिंदही काही सोडणाऱ्यापैकी असे नव्हते. नागसेनाने सांगितलं म्हणून त्यांना लगेच पटलं का? ते पुढचा प्रश्न म्हणतात की भंते नागसेन तुम्ही सांगताय खरंय, मग भगवंतापेक्षा मार स्ट्रॉंग होता म्हणे, ताकदवार होता. राजा मिलिंद विचारतात ना की मग तुमच्या जर ह्या प्रश्नाला आम्ही जशाला तसं घेतलं तर तुम्हीच म्हणता की भगवान बुद्ध सर्वज्ञ आहे, सर्व बल आहे, दसबल आहे. भगवान बुद्धाला काय म्हटलंय? दसबल आहे. आणि तुम्ही म्हणता की एका माराने त्याचा हवे झाला आणि भगवान बुद्धाला चारिका मिळू दिली नाही. मग तर अजून अडचण होते. राजा मिलिंद काय म्हणतात की अजून अडचण होते. तुम्ही सांगितलं की भगवान बुद्धाला चारिका जर माराने नाही मिळू दिली तर मग मात्र भगवान बुद्ध मारापेक्षा कमकुवत होते, असा त्याचा अर्थ होतो. इथे भंते नागसेन एका राजाची उपमा देतात की ते म्हणतात की एक माणूस आहे की राजाला काहीतरी नजराना भेट देण्याकरता घेऊन येतो आणि राजा दरबारात आहे, पण दरबाराच्या बाहेर पहारेकरी असतो ना, चौकदार म्हणतात त्याला. आजही तुमचा एखादा मोठा ऑफिसर असेल, पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस स्टेशनला ऑर्डरली म्हणतात ना. मोठ्या साहेबाच्या अगोदर कोण असतो? ऑर्डरली. कलेक्टरला भेटायला गेला तर अगोदर चपराशी असतो ना, त्याला भेटल्याशिवाय आज जाता येतं का? म्हणून कधी म्हणतात ना, त्यांच्यात मन पडलेली आहे की शंकराला जर पावन करायचं असेल तर अगोदर नंदीला कुंकू लावावं लागतं. तसंच आहे, जर आतला कलेक्टर तुम्हाला पटवायचा असेल तर चपराशी पटवल्या गेला पाहिजे. इथे भंते नागसेन सांगतात की बाबा एखादा नजराना राजाला द्यायला माणूस आलाय, परंतु चौकीवर असणाऱ्या चौकीदाराने त्यांना सांगितलं की आता राजा झोपला गेलाय, तू काय आता देऊ नको, परत जा, उद्या ये. तर मग असं समजायचं का की तो चौकीदार राजापेक्षा मोठा आहे? नाही ना, मग तो उद्या येईल. किंवा राजाला अजून नजराने देणारे भरपूर आहेत. तसंच आहे, ह्या माराने फक्त खाली त्या पंचशाल ना बामणाला त्याच्यावरती हवी झाला. म्हणून भगवान बुद्धाला दुसरे कितीतरी लोक पिंडपात घेऊन तयार. म्हणून भगवान बुद्धाला पिंडपात कधी कमी पडत नाही. त्या नगरामध्ये नाही भेटलं म्हणून त्यांना पिंडपाताची कमी पडली का? नाही पडली. जशी राजाच आहे की एका चौकीदाराने नजराना घेऊन आलेल्या माणसाला परत पाठवलं तर तो चौकीदार राजापेक्षा मोठा होऊ शकत नाही. तेवढ्यापुरती केलेली तरी ती प्रोव्हिजन आहे. आणि म्हणून राजाला सांगतात की जे राजाची भेट घेऊन आलेला माणूस हा चौकीदार कधी त्याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. आणि म्हणून ही जी वाक्य आहे की भगवान बुद्धाला पिंडपात, किंवा आता पिंडपात म्हणजे भोजनाची गोष्ट सांगता येईल तुम्हाला. भगवान बुद्धाला जेव्हा महापरिनिर्वाण चुन्नाच्या घरचं भोजन घेतलेलं आहे. भगवान बुद्धाने शेवटचं भोजन कोणाचं घेतलेलं आहे? चुंदाच्या घरी. त्याचं निमंत्रण होतं आणि चुंदाच्या घरी ते जातात. बरेचसं त्रिपिटकामध्ये त्याच्याविषयी सुकर मार्गव म्हटलंय त्याला. कोणी कोणी म्हणते डुकराचं मटण. बऱ्याचशा जणी, मी ओशो रजनीशचं प्रवचन ऐकलं होते, त्यांनी व्याख्या केलेली आहे ती की तो म्हणतो की गावाकडे तुम्ही बघितलं छत्र्या आलेल्या, आपण त्याला काय म्हणतात, हा, तर तो ओशोनी त्याच्यामध्ये म्हटलं. त्याची व्याख्या मला ठीक वाटली की तो म्हणतो नाही, डुकराचं मटण नाही खाल्लं भगवान बुद्धाने, ते खाल्लेलं त्याला कुकुर माद्रण म्हटलं. सुवर माद्रणचं त्याने कुकुर माद्रण केलं. म्हणजे त्या आजही आपण जर त्या बघितल्या छत्र्या तर ते एखाद्या त्याच्या, आणि महाग आहे. तुम्ही जर हे केलं तर 5 स्टार हॉटेलमध्ये ती भाजी खूप महाग आहे. ते भोजन केलं, पण त्याच्या माहिती करता सांगतो की त्याच्यामध्ये 2 टाईपचे आहे, एक विषारी आहे आणि एक बिनविषारी आहे. तर त्या दिवशी चुंदानी, हे ओशो रजनीशचं आहे, माझं नाही सांगत मी, ओशो रजनीशने हे केलेलं की त्या दिवशी चुंदानी शेतामधून ती आणलेली भाजी विषारी होती आणि ते भोजन बनवलं भगवंताने. आणि याचा उल्लेख आहे की भगवंताला कळालं ते. आता असं भगवंताला कळायला काय हरकत नाही, त्याने मृत्यू नाही आलेला भगवंताचा,
कारण भगवंताने आपलं महापरिनिर्वाण कधी 3 महिन्यापूर्वी सांगितलेलं आणि पौर्णिमेला, म्हणून त्या जेवणाशी तसा संबंध आहे का? काही नाही. पण तरी भगवंत स्वतः जेवतात. इथल्या प्रश्नाशी उत्तर आहे की भगवंतानी पिंडपात कधी नाकारलेलं नाहीये, म्हणून भगवान बुद्धाला पिंडपात कधी कधी कमी पडले का? नाही. ते घेतल्यानंतर मात्र ते चुंदाला सांगतात की त्यांच्या सोबत असलेल्या भिक्षूला ते देऊ नको. एवढंच काय, तर ते वाहत्या पाण्यात टाकायला सांगतात. उरलेलं भोजन कुठे टाकायला सांगतात? वाहत्या पाण्यात. कारण डबक्यात टाकलं तर त्यातले जीव पण भरतील, हे भगवान बुद्धाला माहिती. म्हणून ते कुठे टाकायला सांगतात उरलेलं भोजन? वाहत्या पाण्यामध्ये. आणि म्हणून पिंडपात किंवा भिक्षा किंवा चारिका भगवान बुद्धाला कुठेही नाही. शेवटचं भोजनही भगवान बुद्धाने चुंदाकडे घेतलेलं आहे. आणि मग त्या भोजनाला, कारण भगवान बुद्धाला चिंता पडली होती, कारण मी आज इथे जेवणार आणि मला महापरिनिर्वाण येणार आहे आता, आणि त्या ज्या राज्यामध्ये जाणार आहे त्या राज्याची लोक त्या चुंदाला त्रास देतील की तुझं जेवण जेवल्यामुळे भगवान बुद्धाला मृत्यू आला. आणि म्हणून ती जबाबदारी ते आनंदावर सोपवतात की आनंदा तुझी जबाबदारी आहे की चुंदाला काही त्रास होता कामा नये. आणि मग म्हणून तिथे आलं की भगवान बुद्धाचे 2 भोजन सगळ्यात उत्कृष्ट मानल्या गेले. कुठले 2 भोजन? एक सुजाताची खीर आणि चुंदाचं महापरिनिर्वाणाचं भोजन. हे 2 पिंडपात भगवान बुद्धांनी कशा करता? चुंदाला त्रास होऊ नये म्हणून. कारण त्या भोजनाला भगवान बुद्धांनी एवढी किंमत दिली की चुंदाच्या भोजनाने मला महापरिनिर्वाण मिळाले, शेवटचं भोजन. म्हणून पिंडपात करताना इथेही भंते नागसेन सांगतात की भगवंताला पिंडपातच काय, पण त्यांना त्यांच्या आजारावरची औषधही कधी कमी पडली नाही. आज एक परिष्कार, 4 परिष्कार भगवान बुद्धाला नेहमी भेटत राहिले. याची उदाहरणं देता येतील आपल्याला की भगवान बुद्धाला कुठे म्हणताना भगवान जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांना वन भेट भेटलेली. आम्रपालीने आम्रवन दिलं, अनाथ पिंडकांनी जेतवन दिलं. आता काय करतो आपण? त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी कधी वर्गणी काढून विहार बांधलेत का? आम्ही त्या लेवल आताशी येत नाही. काय होती? भगवान बुद्धांनी का संकल्पना घालून दिली? अनाथ पिंडकांनी भूमी सुवर्ण मुद्रा आतून विकत घेतली त्या राजाकडनं आणि तिथे विहार बांधलं आणि ते भगवंताला दान केलं. म्हणून भगवान स्वतः विहार बांधत नव्हते, लोक बांधत होते, ते भगवंताला दान देत होते. याच्या पाठीमागची भूमिका काय होते की आमच्या गावामध्ये आम्ही बनवले होते. भगवंत काय पाठीवर घेऊन फिरत होते का त्या वनाला न्यायला? त्याच्या पाठीमागची भूमिका होती की विहार बांधल्यानंतर जेव्हा केव्हा भिक्षू येईल इथं विद्यादानाचं काम सुरू होईल. विहाराचा उद्देश काय? बांधून ते दान करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की इथे भिक्षूच नाही तर तुम्हाला धम्म सांगणारी लोक तुम्ही घेता ना, कार्यक्रम घेता वेगवेगळे. आणि म्हणून नेमकं आम्ही धम्माचा अर्थ काय घेतलाय की फक्त भंतीजीने यावं, प्रवचन करावं आणि निघून जावं, हा नाहीये धम्माचा अर्थ. धम्माची जोड भगवान बुद्धांनी निस्ती अध्यात्माशी नाही दिलेली. भगवान बुद्ध व्यवहाराशी जोड घालतात. भगवान बुद्ध व्यवहारही शिकवतात तुम्हाला. कारण निस्ताच अध्यात्म वाल्या माणूस पागल असतो. कधी तुम्ही बघा आमच्या जो मुळातून आता आमच्यासारखे की अर्धा संसार करून आलेले व्यक्ती त्यांना व्यवहारही माहित असतो आणि अध्यात्मही माहित असतो, परंतु की जे खरोखर ब्रह्मचारी भिक्षू त्यांना व्यवहार कळत नाही, ते कोणावरही विश्वास ठेवतो. समोर येणाऱ्या कुठल्याही माणसावरती विश्वास ठेवतात कारण तो त्यांच्या डोक्यात फक्त काय असतो? धम्म असतो. म्हणून त्यातली एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला की 2 भिक्षू आहेत आणि दोघा जणांनी ठरवलंय की बाईला स्पर्श करायचा नाही. बाईला स्पर्श करणं म्हणजे ब्रह्मचार्य तुटणं हे ठरवतात. व्यवहार आणि अध्यात्म यातली गोष्ट सांगतो तुम्हाला. पावसाळ्याचे दिवस आहेत, दोघही भिक्षू जात आहेत, नदीला पूर आलाय.
हे दोघं पै तीरावर जातात, पण इकडच्या तीरावरनं बाई जोर जोरात बोंबलते, मला वाचवा, मला वाचवा, मला तिकडच्या तीरावर जायचं असं म्हणतात. आणि दोघंच आहेत. आणि दोघांनी सांगितलं की स्त्रीला स्पर्श करायचा नाही, स्पर्श केला तर माझं ब्रह्मचार्य खतम होतं. सिनियर आणि ज्युनियर आहेत त्यातलेही दोघ जण. एक थेरो आहे आणि एक नेमका सामनेर झालेला आहे समजा. तर थेरो सांगतो नाही नाही ठरलेलं आहे, बाईला स्पर्श करायचा नाही. आणि हे गुरुनंही सांगितलेलं आहे. सामनेर याला काही पटत नाही. ते उडी मारतं, पोहत पोहत येतं, बाईला खांद्यावर घेतं, तिकडच्या काठावर नेऊन सोडतं. हा गुरु काही आता त्याला बोलत नाही. असं कसं म्हणे ती चिवर अंगावर आहे, हात नाही लावायचं ठरलं, तू पाठीवर घेऊन आलास. हा त्याला बोलत नाही. यांच्या 2-3 महिन्यापासून हा बोला सुरू, वर्षावर सुरू होतो. आणि हे दोघंही भगवंताकडे जातात. आणि भगवंताला तो गुरु मोठा जो सिनियर असतो तो सांगतो, भगवंत तुम्ही सांगितलंय की स्त्रीला स्पर्श नाही करायचा, ब्रह्मचारी अब्रह्मचारी आवेरमणी. आणि यांनी बाई पाठीवर घेतली. भगवंत विचारतात प्रसंग काय होता, अशीच उचलली का त्याने? प्रसंग असेल ना काहीतरी. आणि मग प्रसंग सांगतात. आणि मग काय केलं म्हणजे त्याने? पाठीवर घेतली, दुसऱ्या काठावर आणून सोडली, बाई निघून गेली. अरे म्हणजे भल्या माणसा तो व्यवहार आहे. त्याने पाठीवर आणली, काठावर सोडली, सोडून दिली, ना विसरून गेला. तो 3 महिन्यापासून अजून धरून ठेवले तिला. त्याने काठावर आणून सोडले, विसरून गेला. स्पर्श कशाला म्हणायचं हा व्यवहार कळला पाहिजे. अध्यात्म तुम्हाला फक्त खाली डायरेक्ट शिकवतं. भगवान बुद्धाने त्या सामनेरचा व्यवहार सांगितला. किती अडचणीत होती, त्याने उचलली आणि मनाने तिला स्पर्श केलाच नाही. तू तर अजून धरून बसलास तिला, तू सोडायलाच तयार नाही. त्याने कधीच सोडून दिली. म्हणून हा व्यवहार आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्या अशा गोष्टी आहेत की राजाच्या दरबारामध्ये असेल किंवा पिंडपाताच्या ह्याच्यामध्ये असेल. आजही आम्ही चारिकाला मी तरी जातो, महिन्यातून 4 दिवस माझे ठरलेले आहेत. तुमच्या माहिती करता सांगतो, 4, 16, 19 आणि 26 अशा ह्या 4 तारखेला मी चारिकेला जातो. चारिकेला गेल्यानंतर होतं काय, एकच उदाहरण सांगतो तुम्हाला की भिक्षुक कुठे कमी पडतो. मी ह्या मधल्या गलीतून, कारण हे मोठ्याल्या बंगल्यात तर चारिका काही मिळणार नाही माहिती आहे. मग जे घर उघडी असते तिथं ठरवलेलं असतं ना की 4 दिवसाचे 4 स्थान माझे ठरलेले आहे की जिथे मला चारिका मिळेल. एका याच्यातून गेलो की आता नियम काय आपला की जाऊन दारात उभं राहणं. मी त्या दारात उभं राहिलो, पाठीमागचा आपल्या आले ते मला म्हणले भंतीचे हे आपलं घर नाही. अरे हे घर आपलं नाहीये. मला प्रश्न पडला की भगवंताने आपल्याच घरी मागायला सांगितलंय का? कारण आनंद जर चांडालिकेला पाणी नसतं मागितलं तर ती आनंद झाली असती का? कारण ती प्रभावित झाली होती की एवढा मोठा माणूस, मी अस्पृश्य आहे, माझ्या खालच्या जातीची आहे, मला पाणी मागतो. चांडालिका प्रभावित आनंदावर झाली होती ना. आता आमचा मागचा माणूस येऊन भंतीजीला सांगतो, भंतीजी हे आपलं घर नाही. आणि भंतीजी पुढं जात. माझा शिरस्ता होता की मी रोज तिथे जाऊन उभा राहतोच. एक दिवस ते माणूस घरी आले होते, तेही म्हणले की भंतेजी आम्ही तुमचे नाही. तर तुझ्या हाही म्हणतो आमचे नाही, तोही म्हणतो तुमचा नाही. काय आहे व्यवहारात? कारण मीही अजून कमी आहे, त्याला आपला नाही करू शकलो, त्याला धम्म नाही समजू, कारण आनंद करू शकले. चांडालिकेला ते प्रभावित करू शकले, अजून आम्ही करू शकलो नाही. हे आत्मदान, हे आत्मभान आम्हाला कधी आहे. म्हणून भंतीजी लोकांनी इथे तरी नसेल पण खेड्यात गेल्यानंतर मातंगाच्या घरी चारिका केली पाहिजे, तिथलं भोजन स्वीकारलं पाहिजे, तेव्हा तो तुमच्यावर प्रभावित होईल. नाही तर आता काय करतो तो, महाराने बुद्ध धर्म घेतला म्हणून मांग ख्रिश्चन होतो, त्याला येशू विशू काही माहिती नाही. फक्त तुम्ही बुद्ध स्वीकारलाय म्हणून त्याला ख्रिश्चन व्हायचे. गावामध्ये तसंच. माझ्या पूर्वाश्रमीच्या घरी गेले ना तर 2 होते. माझ्या आजोबाचं दैवत काय होतं? खंडोबा. मग याचं खंडोबा आहे म्हणून माझ्या चुलत आजोबाचं दैवत आई होती, ती बी कुठली? तुळजापूर. याचा खंडोबा आहे म्हणून आमची आई. तसंच आहे आता मांगाचं आणि महाराज.
यांनी बुद्ध स्वीकारला, महारालाही बुद्ध कळला नाही, तो ख्रिश्चन होतो त्यालाही ख्रिश्चन कळाला नाही. एक माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला की माणूस कशा गोष्टी होतो. मी 8वी आणि 9वी ख्रिश्चनाच्या शाळेमध्ये शिकलो. नॅझरेन मिशन स्कूल म्हणून आमच्या तिथे चिखलीला शाळा होती. चिखली नावाचं एक गाव आहे आमच्या तिकडे, तिथे होती. आता ती नाही, ती शाळा बंद झाली आता. तिथे मी ते 2 वर्ष शिकायला होते. आणि ख्रिश्चनाच्या शाळामध्ये शिस्त असते. रविवारी आणि बुधवारी ते चर्चमध्ये घेऊन जायचे, कारण तिथं काय होतं की ख्रिश्चनाच्या मुलांना फ्री आणि आपल्या मुलांना त्यावेळेस 20 रुपये फीस होती. मी शाळेत गेलो. आता आमच्या जमान्यामध्ये वारी आपली डोकी करत नव्हता. मग माझी कटिंग माझी आईच करायची. आता आई एक्सपर्ट वारीक होती ना माझी, ती डोकी करायची, ती एवढी मोठी शेंडी ठेवायची. आणि तेव्हा मला त्या शाळेत नेऊन घातलं, तर शेंडी होती, त्याला पाळक पाळक म्हणतात तिथे फादर. मग त्या चर्चमध्ये रविवारी, आता त्या शाळेत शिकत असल्यामुळे चर्चमध्ये मलाही जायचं, कारण आम्हाला फीस होती, पण शिकवायला चांगले मास्तर होते तिथे. आणि चर्चमध्ये गेल्यानंतर माझी शेंडी बघितली. त्या पाळकाने काय केलं की आमच्या टीचरला सांगितलं, माझी शेंडी कापून टाकली. त्या जमान्यात काही कळालं नाही. जेव्हा दिवाळीच्या सुट्टीला घरी गेलो तेव्हा आई म्हणतो की शेंडी काय झाली. म्हटलं मास्तरनी कापली. अरे म्हणजे शेंडी काढायकरता बोकड्या कापावं लागतो. अरे कारण आता तुम्ही जावं म्हणता, अजूनही काढता मला वाटतं, ती शेंडी कापायला बोकड्या कापावं लागतो. प्रसंग हाही नाही, प्रसंग मी पुढचा सांगतो तुम्हाला. घोरपडे नावाचे आम्हाला टीचर होते त्यावेळेस, खूप स्ट्रिक्ट होते, मॅथमॅटिक्स शिकवायचे 8वीला. त्यावेळेसचे MSc ते. तर त्या शाळेवरही त्यांचा दबदबा चांगला होता की MScचा माणूस माध्यमिक शाळेला शिकवायला आहे. आणि ख्रिश्चनामध्ये एक आहे की तिथल्या शिक्षकांना बंगले बिंगले होते राहायला. आणि त्यावेळेस त्या घोरपडे मास्तरकडे गाडी होती, अँबिसेटर. त्यावेळेस बघा, पहिल्या अँबिसेटर आणि राजदूत ह्या 2 गाड्या होत्या, खूप फेमस होत्या त्यावेळेस. आताची मर्चडीज अँबिसेटर असायची, मंत्र्याला पण अँबिसेटर गाड्या होत्या त्यावेळेस, काळ्या अँबिसेटर. तर ती गाडी होती घोरपडे सराकडे. पाटील नावाचा एक वर्गा, तोही हिंदू, तशा मनाने मी हिंदूच. तर तो घोरपडे सरांच्या घरी कामाला जायचा. तर त्यावेळेस काहीतरी मला वाटते महिन्याचे 2 रुपये ते घोरपडे सर त्याला द्यायचे. मी असंच फिरत फिरत त्या बंगल्याकडे गेलो, तो घोरपडे सर होते आणि हा आपला गाडी पुसत होता. घोरपडे सरांनी मला बोलवलं. गोष्ट सांगतोय बघा, तुमच्या लक्षात येते का माणूस काय शिकायला पाहिजे. घोरपडे सर बोलले, ए इकडे ये. गेलो मी. काय सर? हा बघ, हा गाडी धुतोय, याच्यावर लक्ष दे कसा गाडी धुतोय तर. आणि घोरपडे सर निघून गेले. आता मला सरांनी सांगितलंय, तो पाटील माझ्यापेक्षा चांगला मजबूत पोरगा, पण मी बी आपले हात देऊन त्याने इकडून पुसायला गेला की मी त्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहायचो. आता याला अडचण झाली की कुठेतरी कमी राहिलं, हा सरांना सांगेल आणि सर मला बडवतील. तो बिचारा 1 तासात धुणारी गाडी 3 तास झाले तरी धुतोय. मी आपला हात देऊन बघतोय पाठीमागं. 3 तासांनी घोरपडे सर आले, झाली गाडी धुवून. आता तो बिचारा घाबरत घाबरत म्हटलं, हो सर झाली, पण बघा काय करू. घोरपडे सर, अरे तू बरोबर बघितली आणि गाडी धुतली. म्हटलं हा सर, पण काय तर बघता येत नाही. घोरपडे सर बोलले पाटीलला, तू जा. मला आज घरात घेतलं ना असं बडवलं विचारू नका. खूप मारलं. मला कळलं नाही, सुपरवायझर करायला मला सांगितलंय आणि तो साफ करणारा निघून गेला आणि मला का बडवले. 32 वर्ष नाही कळालं मला ते. पण ते 32 वर्षानंतर जेव्हा मी चिवर घेतलं तेव्हा त्यांचं शेवटचं वाक्य मला आठवतंय, गाढवा तो तुझा भाऊ होता, त्याला मदत करायची सोडून तू सुपरवायझर सारखं त्याच्यावर लक्ष ठेवत होतास. हे त्यांनी शिकवलेलं वाक्य मला 32 वर्षांनी समजलं. जर तेव्हाच कळलं असतं, होऊ शकतं मी खूप मोठा पादरी तरी झालो असतो. नाही कळालं तेव्हा. 32 वर्षानंतर कळालं की नुसतं सुपरवायझर करण्यात मजा नाही, आपण मदत केली पाहिजे. तर समाजाचं बोलून, तर समाजामध्ये काहीतरी. आता आपण काय करतो, मदत करायची जबाबदारी आमच्यावर आहे ना. मला सांगा, खेड्यातल्या आपल्याच गावात, आपलं गाव आपल्या डोळ्यासमोर आणा, गावातली आपली वस्ती डोळ्यासमोर आणा, आपल्यापेक्षा कोणीतरी शिकलेला आहे का?
मग त्याला धम्म कळेल का? त्याला तेवढेच पंचशिला कळणार, त्या पंचशिलेचा बी अर्थ त्याला बरोबर कळणार नाही. मग जबाबदारी कोणाची आहे सांगायची? आमची आहे ना, आम्ही ती सांगत नाही. ह्याच गोष्टी आहेत आमच्या, की राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न, नागसेनाने दिलेली उत्तरं, ती आमच्या मनामध्ये दोन्ही आम्हाला समावता आली पाहिजे. 32 वर्षांनी मला प्रश्न कळला तो घोरपडे सरांचा, की मला का मारलं होतं तरी. 32 वर्ष मी त्यांची घृणा करत होतो, काहीच चूक नव्हती माझी, ह्याच माणसाने सांगितलंय मला. पण 32 वर्षांनी जेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर कळालं, तेव्हा मात्र त्या घोरपडे सराची घृणा मला नाही, माझी चूक लक्षात आली, की मला तेव्हा कळायला पाहिजे. असेच प्रश्न आहे आमच्यावाले, की आम्ही ग्रंथ वाचन, ग्रंथकरण आम्हाला कधी समजणार आहे, कधी आम्ही त्याच्या पलीकडे जाणार आहोत. जर आम्हाला ह्या गोष्टी समजणार नसतील, म्हणून भंते नागसेन इथे सांगतात की भगवान बुद्धाला हे दानात, मी सांगितलं ना की भगवान बुद्धाला कशाचीच कमी नाही पडली, कुटीची. याच प्रश्नावर आलं होतं ना पण, की भगवान बुद्ध जिथे जिथे वर्षावास करायला गेले, कुटीची कमी होती का? नाही. भगवान बुद्धाच्या गंधकुटी, ज्या ज्या वनामध्ये गेले त्या त्या कुटीला नाव काय होतं? गंधकुटी. आता आम्ही म्हणतो की भगवान बुद्धाच्या कुटीमधून सुगंध यायचा, आम्ही लगेच त्याला आध्यात्मिक करून टाकलं. काय होतं त्याचा अर्थ? मिलिंद प्रश्नाची कुठल्याच याची नाही. मिलिंद प्रश्नामध्ये माझे आपण पूजेचा प्रश्न बघितला की नाही. म्हणून कधी कधी मी सुरुवातीला जे सांगितलं की नाही, की प्रवचन द्यायला कुठे जाऊ वाटत नाही, कारण आत्मा, जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा मी त्या लेवलचा आहे का? भगवान बुद्धाच्या गंधकुटीला गंधकुटी नाव का भेटलं? तर भगवान बुद्धाला भेटायला येताना लोक फुलं घेऊन यायची. भगवान बुद्धांनी फुलं स्वीकारली नाही आणि नाकारली नाही, म्हणून ती फुलं भगवान बुद्धाच्या कुटीच्या बाहेर असायची, सुवासिक फुलं असायची. आणि म्हणून ती फुलं दुसऱ्या दिवशी आनंद उचलून टाकायचे, पण तिसरी फुलं तिथं जायची. म्हणून त्या कुटीमधून नेहमी काय यायचं? सुगंध यायचा, म्हणून त्याला गंधकुटी म्हणतात. आता आम्ही काय करतो? 10-10 हजार रुपयाचे फुलं घेऊन पूजा. अर्थ आहे का त्याला? पूजा कुठली करायची सांगितली बुद्धाने? मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलेले की कुठली पूजा सांगितली भगवंताने. मागे राम मंदिराच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की त्या योगीनी रामाच्या जन्माला 5 लाख वर्ष झाली, मिथक आहे म्हणून तिथे 5 लाख काय लावले? दिवे लावले. दुसऱ्या दिवसाचं विदारक सत्य काय होतं? तर दुसऱ्या दिवशी त्या पोरी त्या दिव्यातलं तेल जमा करत होते. पूजा होती का ती? अरे कितीतरी लोकांना त्यांच्या भाजीला फोडणी द्यायला तेल नाहीये आणि हा 5 लाख दिवे लावत. आमच्यातही आता अवडंबर तसंच व्हायला लागलं. मग बुद्धामध्ये काय फरक आहे? बुद्धाची काय शिकवण आहे? बुद्धाला का कमी पडत नव्हतं? तर बुद्ध हे सांगत होते. बुद्धाच्या काळामध्ये मी सांगितलं की पंचशीलच का आलं? बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञाच का द्याव्या लागल्या? कारण बुद्धाच्या काळामध्ये पहिलंच शील आहे बघा, पानातिपात वेरमणी. कारण त्यावेळेच्या होम हवन मध्ये पक्षी कापून टाकल्या जायचे, आणि म्हणून बुद्धाला सांगितलं की हे अति झालंय, म्हणून पहिलंच शील दिलं तुम्हाला, पानातिपात वेरमणी. दुसरं शील काय? अदिन्यदाना वेरमणी. कारण ते करण्याकरता कोणाचेही पक्षी चोरून आणत होते, कोणाचेही बैल चोरून आणत होते, पण त्या वेदीमध्ये टाकल्या जात होते. म्हणून दुसरं शील आहे की मी चोरी नाही करणार. तिसरं शील, मी खोटं नाही बोलणार. कारण तो होम का करायचा? तो भटजी खोटं सांगत होता की हा प्राणी स्वर्गात जाणार. म्हणून तिसरं शील काय? मी खोटं बोलणार. आणि चौथं शील व्यभिचार. व्यभिचार म्हणजे नुसता शारीरिक व्यभिचारच नाही,
बऱ्याचशा आपल्या संकल्पना काय, आम्ही ब्रह्मचार्याची संकल्पना फक्त खाली स्त्री आणि पुरुषाच्या समागमामध्येच घेतली. ब्रह्मचार्य म्हणजे तुमच्या इंद्रियाने वाईट गोष्ट न स्वीकारणं, कानाने वाईट गोष्ट न ऐकणं, हे कानाचं ब्रह्मचार्य आहे. आम्ही ब्रह्मचार्याची व्याख्या कुठे लावली, फक्त स्त्री आणि पुरुषाच्या समागमामध्ये. ब्रह्मचार्याची एवढी छोटी व्याख्या नाहीये. जिभेचं किंवा तुमच्या तोंडाचं खोटं न बोलणं हे ब्रह्मचार्य आहे. म्हणून व्यभिचार करणार नाही, मी माझ्या पाचही इंद्रियांनी जी गोष्ट करू नये ती करणार नाही, याला व्यभिचार करणार नाही. आणि मग शेवटचं शील आहे की मी दारू बिरू पिणार नाही. कारण का करत होते, कारण तो पुरोहितच दारू पिऊन असलेला होम करत होता. आणि म्हणून त्यावेळेस भगवान बुद्धांनी त्याच्या वेदी पुढे जाऊन आंदोलन केलंय का, की भगवान बुद्धांनी घेतलाय झेंडा गेला, हे नको करू, मुर्दाबाद तुझा, असं नाही केलं ना. आज जे आम्ही करतोय, भगवान बुद्धांनी काय केलं, कोण त्याला मदत करतोय त्याला धम्म सांगितलाय, अरे बाबा नको कापू रे त्या. तेव्हा कुठे पूर्ण जम्बूद्वीप आंदोलित झालं आणि पूर्ण जम्बूद्वीप बौद्धमय झालं. आणि म्हणून भगवान बुद्धाला कशाची कमी पडत नव्हती, कुठेही गेले. कारण त्या नगरात माहित होत होतं की भगवान बुद्ध असा असा धम्म सांगतात. भगवान बुद्धाकरता कुटी आणि वन तयार असायचं, भगवान बुद्धाकरता चारिका तयार असायची. याच्या पलीकडे त्यावेळेस असणारे जनपद आणि राजे, त्या सगळ्या राजा आणि जनपदांनी डिक्लेअर केलं होतं की भगवान बुद्धावरचं आक्रमण हे आम्ही आमच्या राज्यावरचं आक्रमण समजू. मग अशा माणसाला काही कमी पडेल का. राजा मिलिंदाला बनते नागसेन उत्तर देतात की ज्या माणसाने ह्या जन्मात नाही कितीतरी जन्मात जर सोन्या चांदीच्या राशी केला, त्याला कमी कशाची पडेल. बनते नागसेनाने ही जेव्हा उत्तरं दिली तेव्हा भगवान बुद्धाच्या पिंडपात म्हणजे भगवान बुद्धाला कधीही उपाशी राहायची वेळ आलेली नाहीये. त्यांना भोजनच काय, पण त्यांना शयज्ञान म्हणजे कुटीची कमी नाही पडली. त्या जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांना शयज्ञान भेटलं, ध्यान भेटलं, चिवर भेटलं, म्हणून त्यांना कशाची कमी पडत नव्हती. आणि म्हणून राजा मिलिंदाला म्हणते नागसेन सांगतात की राजा, हे दोन वाक्य आहे की भगवान बुद्ध त्या नगरामधून, त्या ब्राह्मणाच्या नगरामधून परत का आले, तर तिथे त्या नगरावरती मार हवी होता. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्याच्या विनयानुसार, आज आम्हाला विनय काय सांगितलेला आहे की 5 घरं मागायची. भगवान बुद्धांनी किती सांगितली, 5. आता तर्क बांधा बरं तुम्ही, 5ही घरून जर समजा 2-2 चपात्या दिल्या, ते 10 चपात्या खाईल का माझं सांगितलं. मग म्हणून 5च परमनंट आहेत का. विनय 5 का, की पहिल्या घरी जर नाही मिळालं तर दुसऱ्या घरी माग. आणि भिक्षा पात्रात जर सफिशियंट जेवण मिळालं असेल तर पुढचं नको मागू, तेवढंच गेली आहे परत. आम्ही तर्काने अंदाज काय म्हटलं, एवढं मोठं बांधायचं भिक्षापात्र, 5 घराची 25 घरं मागत फिरतो आम्ही. विनय नसतो, कारण आम्ही भिक्षामध्ये काय घ्यावं हेही ठरलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध विनय पिटक उपासकांनी वाचू नये म्हणतात. कारण उपासकांनी वाचलं तर उपासका करता ती चोरी आहे. भगवान बुद्ध म्हणतात विनय पिटक का, कारण ते आता माझ्या लक्षात येते. कारण उपासक दुसरं काही नाही वाचत, विनय पिटक वाचतो आणि भंतीजी दिसला की म्हणतो हा नियम चुकला भंतीजीचा. अरे तुला कोणी सांगितलंय बघायला, तुझ्याकरता नाहीच आहे ना ते. कारण मला काही करायचं नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाला चारिकेमध्ये किंवा पिंडपातामध्ये कधी कमी पडली नाही, त्याच नगरामध्ये. म्हणून हे 2 वाक्य आहे. नागसेन बनतेजी राजा मिलिंदाला सांगतात की ही 2 वाक्य 2 परिप्रेक्षमध्ये आहे की त्या नगरामधून भगवान बुद्ध परत आले विनयानुसार. 5 घरामध्ये मार हवी असेल, आजही समजा तुम्ही इथे दानाच्या प्रक्रियेमध्ये बनते नागसेन सांगतात की कुठले कुठले दान तुम्हाला भगवान बुद्धा करता भक्ती सांगतात की अशी क्रिया आहे की भगवान बुद्धा करता जर एखादं दान तयार केलं तर ते कुणीही त्याला नाकारू शकत नाही. भगवान बुद्धाला तयार केलेलं ज्ञान,
तयार केलेलं दान कुणी त्याला नाकारू शकत नाही. मग दानाचेही काही प्रकार आहेत. परवालाच आपण जी पौर्णिमा झाली त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेल्या भंतीजीने दान सांगितलं होतं की दान करायला पाहिजे. कारण मी दानावर शक्यतो बोलत नाही, कारण आपल्याकडचं मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे मला म्हणतात भंतीजी लोक फक्त खाली प्रवचन दानावरच देतात. म्हटलं सांगायचं काय आता. भगवान बुद्धांनी सांगितलं की दान पारमितेमध्ये 5 पारमिता दडलेले आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं. पण आमचे उपासक काय म्हणतात, आता भंतीजी लोकांचंही बघा, कुठलंही त्यांचं अकाउंट उघडून बघा, ते पहिलेच असते दान पुण्य करा, पुण्य अर्जित करा, असं करा, मग ते उपासक म्हणतो. पण भगवान बुद्ध हे म्हणतात की तो काय करतोय त्याच्याकडे बघू नका, तुम्ही काय करताय. त्या परिप्रेक्षमध्ये भगवान बुद्धांनी सांगितले की भगवान बुद्ध दान स्वीकारले ना. भगवान बुद्धांनी स्वीकारले नाहीत का? स्वीकारले. भगवान बुद्धांनी दान स्वीकारले. भिक्षू लोकांनाही दान स्वीकारायला सांगितलं. पण कुठलं सोनं चांदी हे दान स्वीकारायला नाही सांगितलं, कारण त्याच्यात आसक्ती आहे. विहार स्वीकारायला सांगितलं, भोजन स्वीकारायला सांगितलं, चिवर स्वीकारायला सांगितलं, तेही 3 चिवरापेक्षा जास्त नाही. आत्ता तर आणि म्हणून की तुम्हाला जर समजा नागशेन पाहिजे असेल तर तुम्ही मिलिंद झालं पाहिजे. कुठलीही गोष्ट एकमेकाला मिळायची असेल तर ते व्हावं लागतं, घडावं लागतं, त्याच्याशिवाय होणार नाही. मग मला सांगा, कुठलाही भिक्षू आजपर्यंत कुठल्याही प्रवचनात जा, तो काय सांगेल? धम्मपद सांगेल, जातक सांगेल, निकाय सांगेल, स्वतःच काय सांगितलं आहे का एकतरी भिक्षू असं? भगवान बुद्धांनी परमिशन दिली ना. भगवान बुद्ध सांगतात भिक्षूला की स्थळ, काळ आणि वेळ यानुसार धम्म सांगा. आजही आम्ही तोच सांगतो. आणि म्हणून अडचण होते आणि म्हणून प्रश्न निर्माण होतात. म्हणून तिथे भगवान बुद्ध सांगतात की भिक्षुनी विनयानुसार वागलं पाहिजे. परंतु विनयाचे अर्थ लावताना आम्ही वेगळ्या पद्धतीने लावतो. आजही आम्ही काय केलं, 12च्या आतच जेवलं पाहिजे, हा साधा विनय आहे की नाही? मग भगवान बुद्ध त्याच्या पुढे जाऊन सांगतात ना की समजा एखाद्या वेळेस झाला वेळ, नाही भेटलं तर भगवान बुद्ध म्हणतात त्या दिवशी तो उपवास करा, त्या दिवशी उपवास करा. आम्ही त्याच्यात नियम शोधून काढला की जर आम्ही प्रवासात असू तर मग कधी जेवलं तरी चालतं. याच्यातल्या काढलेल्या आम्ही पळवाटा आहे, ह्या पळवाटा नाही काढल्या पाहिजे. आणि म्हणून याच्यावरती की कुठलाही नियम बनवला, विनय बनवला तर तो विनय पाळता आला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या कुठल्याही गोष्टीला स्ट्रिक्टपणाने घेतलंय त्यांनी. भगवान बुद्धाचा विनय हा भगवान बुद्ध आदेश म्हणतात. भगवान बुद्ध काय म्हणतात, तो माझा आदेश आहे. भगवान बुद्धाची परवानगी. कारण जेव्हा देवदत्त भगवान बुद्धाकडे जातो आणि भगवान बुद्धाला सांगतो की हे 4 गोष्टी, भगवान बुद्धाच्या संघामध्ये फूट देवदत्तांनी ह्या 4 गोष्टी तो पाडली होती. की त्यांनी पहिलं सांगितलं होतं की भगवान की भिक्षू संघाने जंगलातच राहावं. वरवर वाटणारी गोष्ट आपल्याला किती छान वाटते. असाही त्याग केलाय तुम्ही, तसाही त्याग केला, काय डोंबलो बघ आहे तुमच्यावाला नगरीमध्ये, जंगलात राहा, चारिका करायलाच या फक्त खाली, चांगलं वाटतं की नाही? पण तरी भगवान म्हणतात की नको देवदत्त, मी परमिशन दिली, ज्याला जंगलात राहायचं त्याने जंगलात राहावं, ज्याला गावात यायचं त्यांनी गावात राहावं. म्हणजे भगवान बुद्ध स्वातंत्र्याचे बाईक होते, कुठलं तरी प्रेशराईज करायचं नव्हतं. परंतु तरी विनय निर्माण केले होते. विनय एका झटक्यात निर्माण झालेले आहेत का? विनयाची 5 पुस्तकं आहेत. म्हणजे एकाच दिवशी भगवान बुद्ध बसले आणि टार 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 लिहित गेले असं झालंय का? विनय तुमच्यामधूनच आले की कुठल्या तरी नगरात गेले, कुठल्या तरी नगरातली कंप्लेंट आली की असं वागायला पाहिजे, भगवान बुद्धांनी विनय करून टाकला. विनयाचा अर्थ नियम आहे.
मग ह्या नियमावरती कस्टोडियन कोण होता? विनय आणि आजची भारतीय घटना, हीच बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती विनयाला धरून. त्यावेळेचे महाथेरो हे कस्टोडियन होते. आताचं सुप्रीम कोर्ट आहे त्या घटनेचं कस्टोडियन आहे. म्हणून वास्तवामध्ये जाताना की भगवान बुद्धाला पिंडपात करताना भगवान बुद्ध त्यावेळेसही चारिका अशा स्वीकारल्या नाही. भगवान बुद्धांनी शक्यतोवर भिक्षूला चारिकाच करायला सांगितली. आणि म्हणून आनंद जेव्हा त्यांचे उपस्थापक होतात त्यावेळेस ते भगवान बुद्धाकडनं 8 गोष्टी वधवून घेतात. मी तुमचा होतो पण जगातला पहिला, काय म्हणता येईल त्याला, जगातला पहिला कर्मचारी आहे की त्याने त्याच्या अटी घातल्यात मालकावर. आता तुम्ही कर्मचारी होता, तुम्हाला अपॉइंटमेंट मिळते की नाही, त्याच्यामध्ये ड्युटी लिस्ट असते ना. आनंदाने स्वतः सांगितले मालकाला की मला जर तुमचा उपस्थापक करायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. म्हणून धम्म समजून घेताना एवढं कठीण नाही. 2-4 गोष्टी सांगतो. भगवान बुद्धाला आनंद काय सांगतात की तुम्ही मला आग्रह करू नये. जर तुमच्या भोजन कुठे असेल तर तुम्ही मला घेऊन जायचा आग्रह करू नये. पण मला जर कोणाचं निमंत्रण मिळालं आणि मी तुम्हाला दिलं तर मात्र तुम्ही ते घ्या. ही आट आहे आनंदाची. दुसरी आट काय की मी तर तुमच्या सोबतच आहे, पण जर अनावधानाने मी तुमच्या सोबत नसेल आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवचन दिलंय तर ते येऊन तुम्ही मला सांगितलं पाहिजे. म्हणून आनंदाला सुत्त पिटक जशाला तसं पाठायचं. सुत्त पिटकाची प्रेरणा स्रोत कोण आहेत? आनंद आहे. जेव्हा संगीती झाली तेव्हा सुत्त पिटकाचा सुत्त म्हटलं की कश्यप आनंदाकडे पाहायचं. आणि म्हणून तुम्ही येता ना, असं मी ऐकलं आहे, तुम्ही जेव्हा पहिलीच ओळ येते वाचताना ती आनंदाची आहे. आनंद म्हणायचे हो मी हे भगवंताच्या तोंडून ऐकलंय. आणि अशा लोकांना, म्हणून भगवान बुद्धाला की त्यांनी जे बनवलेलं आहे त्याच्यातून कधी कमी पडेल का? चारिकेचे विनय त्यांनीच बनवलेले आहेत ना. आणि म्हणून पिंडपात त्यांना कमी पडेल का? भगवान बुद्धाला पिंडपात किंवा त्यांच्या असणाऱ्या गोष्टी, म्हणून त्यांनी वास्तवाच्या, मी मागच्या पौर्णिमेला जसं सांगितलं की वास्तवाच्या पलीकडे बुद्धाने कधी तुम्हाला जाऊ दिलं? कल्पना विलासात कधी रमू दिलंय का भगवान बुद्धांनी? आजही आम्ही बसल्या बसल्या आज काय कधी कधी विचित्र. म्हणून मी सांगतो ना की प्रवचन द्यायला मन का नाही होतं. आजही आम्ही भगवान बुद्धाची पूजा घालताना अपेक्षा काय करतो की भगवान बुद्ध आम्हाला पाठ, अरे ते नाहीये. अनंत होणं म्हणजे आता ते अस्तित्वात नाही आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धाला विचारलेल्या प्रश्नाला भगवान बुद्धच उत्तर देतात की अरे बाबा मला बघायचंय तर माझ्या धम्मात आणि माझ्या संघात बघा. कारण आता बुद्ध अस्तित्वात नाहीये. बुद्ध ही कुठली नाही, बुद्ध ही निर्मिती आहे. बुद्ध जन्माला येतात का? आम्ही सगळा बसला सांगतो की बुद्ध महामायेच्या पोटी जन्माला आले, बोधिसत्व आले. बुद्ध जन्माला येत नाही. अडचण आमची तिथेच होते की आम्ही बुद्ध जन्माला घालतो आणि मग त्याच्या पूजा. जेव्हा आम्हाला कळेल की बुद्ध हे निर्माण होतात, बुद्ध जन्माला येत नाही, मग आमच्या पूजा वेगळ्या राहतील, आमच्या पूजाचे संकल्प वेगळे राहतील. आणि भगवान बुद्धांनी इथेच सांगतात की भगवान बुद्ध ह्या स्टेपवर उभे असल्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडत नव्हती. कारण अपेक्षाही नव्हती ना. जसं पहिलंच उदाहरण दिलं की लोक फुलं तर घेऊन यायचे, हार तर घेऊन यायचे, त्यांनी होई नाही म्हटलं आणि नाही नाही म्हटलं. आणि म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हटलं. चारिका करतानाही आम्हाला का सांगितलं? तुमच्या माहिती करता सांगतो, भगवान बुद्ध भोजनामध्ये 48 घास खायला सांगतात. किती घास खायला सांगतात? 48. त्या घासाचाही नियम सांगतात की तुमच्या या पहिल्या कांड्यामध्ये, ही जी पहिली कांडे आहेत की नाही, असं केल्यावर बघा ते समान होतात. त्या पहिल्या कांड्यामध्येच तो घास मावला पाहिजे, खाली पण नाही लोंबला पाहिजे. असे 48 घास. नाही तर काय माणूस एका चपातीचा बी 1 घास करणं 48 खाईल ना. हे सांगितलं विनयाने. आणि म्हणून इथे धम्म कळाला तर मग मात्र आपल्याला कशाची कमी पडत नाही. राजा मिलिंदालाही तेच सांगितलं की राजा मिलिंदा 2 प्रश्नाचा एकत्रित करू नको.
त्या नगरामध्ये चारिका का मिळाली नाही? आजही समजा आता तुम्ही विचार करा, मार कशाला म्हणतात? की एखाद्या माणसाला भिक्षा तयार केलेली आहे की आम्ही, तुमच्या घरामध्ये तुम्ही गल्ला टाकता, काही काही गोष्टीच्या चांगल्या गोष्टी असतात की मी गल्ला टाकला, हा मला दान धर्म करण्यात किंवा धार्मिक कार्यात वापरायचा. उद्देश आहे का तुमच्याकडे? कुठेतरी माणूस आहे का? गल्ला टाकला, हा मला धार्मिक कामाकरता वापरायचा. मग अचानक श्रावस्ती बुद्ध विहारातून समजा श्राद्धारक्षित आले की बाबा आम्ही आडगाव जावळेला असं असं नगर बांधतोय, तुम्ही आम्हाला दान द्या. तुम्ही सांगता हा मी विहारात घेऊन येतो, गल्ला आहे तुमचा टाकलेला, मला धार्मिक कामाला द्यायचं. पण तुमच्या घरात तुमचा मित्र येतो, मग काय सांगतो? त्या भंतीजीचं काय घेऊन बसलात? इकडच्या भंतीजीने चांगलं केलं लेडीवर, तिकडे दे, है की नाही? मग यांना कबूल केलेलं असतं, पण तुम्ही गल्ला घेऊन कुठे जाता? तिकडे जाता. दानाचे प्रकार आहेत. कारण तुमच्यामध्ये निर्मिती कशी करायची मग कुठे ती आम्हाला कळले पाहिजे. म्हणून कधी कधी जातात, मग काही काही लोक म्हणतात कोणाला द्यायचं हो, ते भंतीजी पण तसेच वागतात, हे भंतीजी बी तसेच वागतात. अरे भल्या माणसा, तू तुझं करणं काहीतरी. निर्मिती सांगितली बुद्धाने. एकच उदाहरण सांगून मी धम्मदेशना संपेल की एका गावामध्ये, ज्याला आपण वेश्या म्हणतो, अशी बाई वर्षावास सुरू झाला आणि तिने विनंती केली की माझ्याकडे एका भिक्षूला वर्षावासाला पाठवा. आता किती विचित्र वाटेल. भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्षूकडे बघितले आणि त्यांनी एका भिक्षूला उभं राहा म्हणून सांगितलं, तू जा म्हणून. सगळी लोक परेशान झाली, भिक्षू परेशान झाले. वेशीच्या घरी म्हणजे वर्षावासाला पाठवतायत. भगवंताला काय वेळ बीड लागले की काय? कारण विश्वास असतो भगवंताला. आणि जेव्हा तो भिक्षू जातो, त्यांनी सांगितलं म्हणून तिथे जातो, प्रत्येक जण कानातल्या कानात कुजबुजतो, आता काही खरं नाही म्हणते, गेलं त्याची वर उतरणार, काहीतरी करणार. तिकडे बाई ती तशी आहे ना, हे थोडी. पण जेव्हा वर्षावास संपतो तेव्हा तो भिक्षू परत येतो, त्याच्या पाठीमाग चिवर घातलेली बाई असते. हे आहे की आम्ही बिघडायचं का बिघडलेला दुरुस्त करून घेऊन यायचं, हे ज्या दिवशी आमच्या गुरुला कळेल त्या दिवशी तुमचा धम्म फोपावल्या गेला. आणि म्हणून की ह्या प्रश्नामध्ये तेच आहे की भगवंताला तेव्हा कशाचीही कमी पडत नव्हती. ते मुळातच राजकुमार होते. जेव्हा त्यांना सर्वस्वी याचं दान झालं, तर भगवान बुद्धाच्या ह्या 4 गोष्टी कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कुठल्या 4 गोष्टी आहेत? भगवान बुद्धाच्या आयुष्य, की भगवान बुद्धाचं जे आयुष्य आहे ते संपेपर्यंत भगवानाला कुणीही मारू शकत नाही, त्यांचा खून करू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धाला देवदत्ताने डोंगरावून फेकलेला दगड, नालागिरी सोडलेला हत्ती. कारण भगवान बुद्धाचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताला कुणी मारू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की भगवान बुद्धाच्या शरीरामधून निघणाऱ्या रश्मी, भगवान बुद्धाच्या ह्याच्यातून ती किरणं निघायची, ते कुणी थांबवू शकत नाही. भगवान बुद्धाला झालेलं संबोधितो म्हणजे जे पूर्णत्व आहे त्याला कुणी रोखू शकत नाही. ह्या भगवंताच्या गोष्टी आहे. म्हणून इथे भंते नागसेन सांगतात की भगवंताला मुळातच त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणून त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. त्या गावामध्ये त्यांना पिंडपात नाही मिळाला, त्याला ते कारण होतं की त्या गावामध्ये माराने केलेली त्याच्यावरती हवी, म्हणून मार पण हवी नव्हता. त्याच्या पाठीमागे जाऊन उत्तर देतात की भगवंतालाही आपली कर्मफळ चुकलेली नाहीये. महामोगलायन अरंत झाले होते तरी पण त्याचा खून झाला, कापलं त्यांना. भगवंताला विचारलं अरंताचं असं कसं होतंय? सम्यक संबुद्धाला नाही हो कुणी खून, पण अरंतालाही त्यांच्या मागच्या जन्माचे फळ भोगावं लागतात. म्हणून चिंता भगवान बुद्धावरती आरोप करू शकली, कारण मागच्या जन्मातलं कर्मफळ ते भोगायचं होतं. तेवढ्या पुरती का ना होता, तेवढ्या पुरती का होईना ती बदनामी स्वीकारायची होती. आणि म्हणून की राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न की भगवान बुद्धाला
परिष्कारामध्ये कशाची कमी पडत नाही, हेही वाक्य खरं आहे. आणि जे त्या बामणाच्या गावामध्ये गेले होते आणि त्या दिवशी त्यांना चारिका भेटली नव्हती, तेही वाक्य खरं आहे. पण दोन्ही वाक्य दोन वेगवेगळे असल्यामुळे त्याचे परिपेक्ष वेगळे आहेत. आणि इथे राजा मिलिंदाचं समाधान होतंय. मला वाटतंय तुमचंही समाधान झालं असेल असं गृहीत धरून मी आजची धम्मदेशना इथेच आपण थांबू.